नेम इज शीतल अँड टुडेज व्हिडिओ व्हेरी स्पेशल अँड व्हेरी इंटरेस्टिंग बिकॉज आज मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा कधी पण तुमच्या मनामध्ये गिवअप करायचा विचार येईल ना, तेव्हा तुम्ही काय अशा टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही तुमचा हा मनातला विचार मुळापासून नष्ट करू शकता आणि नव्या उमेदीने आणि नव्या ताकदीने तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता. गाईज ट्रस्ट मी, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल आणि फक्त तुम्हाला आजचा हा संपूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर गाईज पहा, जेव्हा कधी पण मनामध्ये गिवअप करण्याचा किंवा हार मानण्याचा विचार येतो, तेव्हा याचा अर्थ असा असतो की तुमचे मन आणि शरीर हे थकलेले आहेत, तुम्ही थकलेले नाही आहेत, फक्त मन आणि शरीर थकलेले आहे. अशा वेळी कोणतीही टोकाची पायरी न उचलता अशा काही टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत ज्या फॉलो करून तुम्ही तुमच्या मनाला पुन्हा एकदा नवी भरारी देऊ शकता आणि नव्या उमेदीने पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करू शकता. चला तर मग आपण काय अशा टिप्स आहेत, ट्रिक्स आहेत ज्या फॉलो करू शकतो हे आपण आता पाहूयात. तर पहा, सर्वात पहिली ट्रिक्स आहे की तुम्ही लगेच थांबून विश्रांती घ्या. पहा, सध्या तुम्ही जे काही करत आहात ना, ते थोडे दिवस किंवा काही तास तरी तुम्ही ते बाजूला ठेवा. तुमच्या कामातून तुम्ही ब्रेक घ्या, लगेच थांबून विश्रांती घ्या. पहा, अनेकदा थकव्यामुळे बर्नआउट म्हणजेच नकारात्मक विचार जास्त येतात आणि त्यामुळे आपण मनाने आणि शरीराने थकतो. पहा, यासाठी तुम्ही पुरेशी झोप घ्या, तुमच्या कामातून ब्रेक घ्या. हे खूप जास्त इफेक्टिव्ह असतं. त्यासाठी तुम्ही हे नक्की करा. त्यानंतर गाईज नंबर 2 मध्ये आहे की तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. पहा, सेल्फ रिफ्लेक्शन याला म्हणतात. पहा, तुम्ही हे काम किंवा प्रवास का सुरू केला होता, त्यामागचे मुख्य ध्येय म्हणजेच काय आहे तो तुम्ही आठवा. तुम्ही आतापर्यंत पार केलेला कठीण रस्ता आणि तुमचे जुने यश आठवून तुम्ही स्वतःचे कौतुक करा. तुम्ही किती पुढे आलेले आहात, कोणत्या परिस्थितीतून पुढे आलेले आहात, हे तुम्ही सर्व काही तुमच्या पुढे आणा. त्यानंतर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आणि याला सेल्फ रिफ्लेक्शन असे म्हणतात. हे खूप इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर थर्ड नंबरला आहे गाईज की गोष्टी सोप्या करा, म्हणजे सिम्पली लाईफ द सिच्युएशन. म्हणजेच पहा की तुम्ही संपूर्ण डोंगराकडे न बघता फक्त पुढचे एक पाऊल कुठे टाकायचे यावर लक्ष केंद्रित करा. त्यानंतर पुढच्या महिन्याचा किंवा वर्षाचा विचार करून अतिविचार म्हणजेच ओव्हर थिंकिंग तुम्ही करू नका. तुम्ही फक्त आजचा विचार करा आणि मोठे ध्येय लहान तुकड्यात विभागा आणि गोष्टी सोप्या करा. नंबर 4 मध्ये आहे की तुम्ही भावना व्यक्त करा, ज्याला शेअर युअर फिलिंग्स असे म्हणतात. पहा, तुमच्या कुटुंबातील सदस्य, जवळचा मित्र किंवा मार्गदर्शक यांच्याशी मनातील खदखद तुम्ही बोलून दाखवा. विश्वासू व्यक्तीशी तुम्ही बोला आणि मनात येणारे सगळे नकारात्मक विचार एका कागदावर लिहून काढा. यामुळे तुमच्या मनाचा भार हलका होतो आणि विचार लिहून काढल्यामुळे तुमचं मन हे रिकामं होतं. त्यामुळे विश्वासू व्यक्तीशी बोला आणि तुमचे विचार लिहून काढा. यालाच शेअर युअर फिलिंग्स असे म्हणतात. नंबर 5 मध्ये आहे गाईज की शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. पहा, 10 ते 15 मिनिटं मोकळ्या हवेत फिरा किंवा नियमित व्यायाम करा. स्वतःला दोष देणं बंद करा आणि सकारात्मक आत्मसंवाद पॉझिटिव्ह सेल्फ टॉक साधा. यालाच म्हणतात की स्वतःशी प्रेमाने बोला, निसर्गात वेळ घालवा आणि शारीरिक मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. पहा गाईज, आपण आपल्या लाईफमध्ये असं काहीही नाही आहे जे आपण अचीव करू शकत नाही. फक्त काही प्रॉब्लेम्स असतात, काही अशा टेस्ट असतात ज्या आपल्याला द्यायच्या असतात, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये आपण त्याला परीक्षा असे म्हणतो. खूप काही परीक्षा असतात, पण यामधूनच हे समजतं की आपण आपल्या ध्येयाकडे किंवा आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीची जी इच्छाशक्ती आहे ती किती दृढ आहे, ती किती प्रचंड आहे, हे आपल्याला या टेस्टमार्फत कळते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारे कितीही मोठी संकटे असू द्या, ती पार तुम्ही करू शकता जर तुमची इच्छाशक्ती तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड असेल आणि दृढ असेल. तर स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर काम करा आणि तुमच्या ध्येयाकडे रोज एक पाऊल टाका. पहा, एक दिवसात नाही होणार, पण एक दिवस नक्की होईल. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा अशाच सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. थँक्स फॉर वॉचिंग.